सो वन्स अगेन व्हेरी वार्म वेलकम, व्हेरी गुड इव्हनिंग टू ऑल ऑफ यू. तर या ठिकाणी आपण करंट इलेक्ट्रिसिटी नावाचा चॅप्टर स्टार्ट केलेला आहे. हे आपलं सेकंड लेक्चर आहे. तर फर्स्ट लेक्चर मध्ये आपण काही बेसिक गोष्टी बघितल्या, त्याच्यानंतर आपण 2 कॅनोनिकलचे क्वेश्चन्स बघितले आणि त्याच्यानंतर आपण काही टर्म डिस्कस केला. डिफाइन द फॉलोइंग टर्म, याच्यामध्ये आपण जंक्शन म्हणजे काय असतं हे आपण डिस्कस केलं. दॅट इज द जेव्हा 2 किंवा 2 पेक्षा अधिक कंडक्टर जर आपण जॉईन केले, दॅट इज बघा एनी पॉइंट इन अ इलेक्ट्रिकल सर्किट वेर 2 or more conductors are joined. तुम्हाला मी काल सांगितलं होतं, बरोबर आहे. जर समजा, काय सांगतोय मी, जर समजा या ठिकाणी 2 किंवा 2 पेक्षा अधिक कंडक्टर जर आपण जॉईन केले तर त्या पॉइंटला काय म्हणायचं, जंक्शन म्हणायचं. त्याच्यानंतर लूप काय असतं, एनी क्लोज पाथ असतो. ओके, एखाद्या सर्किट मध्ये कोणता पण एक क्लोज पाथ असेल, क्लोज्ड पाथ असेल तर त्या पाथला काय म्हणायचं, लूप म्हणायचं. यस, ओके. आणि त्यालाच आपण लूप म्हणू शकतो किंवा त्यालाच आपण मेश म्हणू शकतो. दॅट इज द काय येणार आहे, एनी क्लोज कंडक्टिंग पाथ इन अन इलेक्ट्रिकल नेटवर्क, ओके, इज कॉल्ड एज द लूप ऑर द मेश. त्याच्यानंतर ब्रँच म्हणजे काय असतं आपण डिस्कस करूया. ओके, तर ब्रँच मध्ये काय असतं, ब्रँच म्हणजे काय असतं मी तुम्हाला काल सांगितलेलं आहे. काय असतं रे ब्रँच? येस, एकदम इझी कन्सेप्ट आहे. दॅट इज द एनी पार्ट ऑफ इलेक्ट्रिकल नेटवर्क दॅट लाईज बिटवीन द 2 जंक्शन. 2 जंक्शन मध्ये जो पार्ट अवेलेबल आहे तर त्या पार्टला काय म्हणलं रे आपण? यस, काय म्हणलेलं आहे, त्याला आपण ब्रँच म्हणलेलं आहे. ओके, आता याच्यानंतर आज आपल्याला किर्चॉफ तात्याचा, यस, न्यूटन बाबा आणि किर्चॉफ तात्या, एक मिनिट. ओके, हा, चला बघा रे, या ठिकाणी आपल्याला काय करायचंय, किर्चॉफ तात्याचा लॉ डिस्कस करायचा आहे. काय डिस्कस करायचंय? किर्चॉफ तात्याचा आपल्याला लॉ डिस्कस करायचा आहे. आतापर्यंत आपला न्यूटन बाबा सगळीकडे न्यूटन बाबा होता, बरोबर आहे. बट या ठिकाणी सेकंड टाइम आपल्याला किर्चॉफ तात्या भेटलेले आहेत, बरोबर आहे. फर्स्ट टाइम आपल्याला किर्चॉफ तात्या कधी भेटले होते रे? केटीजी नावाच्या चॅप्टर मध्ये भेटले होते. दॅट इज द फिजिक्सच्या थर्ड चॅप्टर मध्ये, कायनेटिक थेरी ऑफ गॅसेस अँड द रेडिएशन मध्ये ते भेटले होते. यस, काय होता लॉ? दॅट इज द किर्चॉफ लॉ ऑफ द हीट रॅडिएशन म्हणलं होतं आपण त्याला. काय म्हणलं होतं रे? किर्चॉफ लॉ ऑफ द हीट रॅडिएशन. अँड व्हॉट इज द किर्चॉफ लॉ ऑफ द हीट रॅडिएशन? आपल्या तात्याने आपल्याला काय सांगितलं होतं? दॅट इज द ऍब्सॉर्प्टिव्हिटी विच इज इक्वल टू एमिसिव्हिटी, बरोबर आहे. येस, आठवले सर्वांना कन्सेप्ट? दॅट इज द किर्चॉफ लॉ ऑफ द हीट रॅडिएशन, ए इक्वल्स टू ई आपण डिस्कस केलं तर, बरोबर आहे. आणि त्याच्यानंतर याचा आपण थेरॉटिकल प्रूफ पण आपण बघितलेलं होतं. आठवले सर्वांना थोडं थोडं? येस सर. येस, दॅट इज द ए इक्वल्स टू ई. ए म्हणजे काय असतं? ऍब्सॉर्प्टिव्हिटी असतं. आणि ई म्हणजे काय असतं रे? इमिसिव्हिटी असतं. दॅट इज द, आपण याला काय म्हणलं होतं, ऍट द इक्विलिब्रियम कंडिशन द ऍब्सॉर्प्टिव्हिटी विच इज इक्वल्स टू इमिसिव्हिटी असतं. ओके, सो दिस इज द किर्चॉफ लॉ ऑफ द हीट रॅडिएशन. बट या ठिकाणी किर्चॉफ लॉ ऑफ द हीट रॅडिएशन नाहीये. दिस इज द किर्चॉफ लॉ फॉर द इलेक्ट्रिक करंट. इलेक्ट्रिसिटी मध्ये किर्चॉफ तात्यांनी पण खूप सारं काम केलेलं आहे. ओके, तर याच्यामध्ये 2 लॉज आपण डिस्कस करणार आहोत. तर ते काय लॉ आहेत आपल्याला बघायचे आहेत. तर सर्वात पहिल्यांदा काय करता, यस, काहीच करू नका, फक्त एक क्वेश्चन लिहून घ्या. मस्त पैकी, छान पैकी एक क्वेश्चन आहे आणि इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, एकदम इझी क्वेश्चन आहे. सो राईट ऑन द क्वेश्चन, स्टेट अँड एक्सप्लेन किर्चॉफ करंट लॉ. स्टेट अँड एक्सप्लेन, राईट ऑन द क्वेश्चन, स्टेट, एक मिनिट, हा, स्टेट अँड एक्सप्लेन Kirchhoff's current law. State and explain Kirchhoff's current law in electric circuit. In electric circuit. State and explain Kirchhoff's current law in electric circuit. Okay, त्याच्यानंतर full stop द्या. State their sign conventions. Full stop. State their sign conventions. State their sign conventions. ओके, तर हा क्वेश्चन आहे आणि हा क्वेश्चन इम्पॉर्टंट आहे. किर्चॉफचा करंट लॉ, यालाच आपण म्हणतो किर्चॉफ फर्स्ट लॉ ऑफ द इलेक्ट्रिसिटी किंवा किर्चॉफ फर्स्ट लॉ ऑफ द करंट इलेक्ट्रिसिटी आपण याला म्हणू शकतो. ओके, किर्चॉफ करंट लॉ, दॅट इज द, यालाच आपण जंक्शन लॉ पण म्हणतो. त्याच्यानंतर यालाच आपण फर्स्ट लॉ पण म्हणतो. ओके,
तर सर्वांना मिनिंग तर समजलेला असेल आय होप. तर या ठिकाणी बघा स्टेट अँड एक्सप्लेन काय करायचं तुम्हाला, स्टेटमेंट लिहायचंय आणि एक्सप्लेन करायचंय. काय एक्सप्लेन करायचंय, किर्चॉफ्स करंट लॉ. किर्चॉफचा करंट लॉ काय आहे तुम्हाला एक्सप्लेन करायचंय आणि त्याचं स्टेटमेंट लिहायचंय कुठं, इन इलेक्ट्रिक सर्किट. आणि त्याच्यानंतर स्टेट देअर साइन कन्व्हेन्शन्स, तर त्याचे साइन कन्व्हेन्शन्स काय आहेत हे आपल्याला डिस्कस करायचंय. बरोबर आहे आणि एकदम इझी आहे रे. बघा आता या ठिकाणी या लॉला तुम्ही काय काय म्हणणार आहेत बघा, क्वेश्चन थोडा फिरून पण विचारला जाऊ शकतो. तर या लॉला आपण काय काय म्हणणार आहेत सर्वात पहिल्यांदा आपण बघूया. दॅट इज द, याला आपण किर्चॉफ्स फर्स्ट लॉ म्हणू शकतो. तर याला आपण काय म्हणू शकतो, किर्चॉफ्स, यस राईट डाऊन माझ्यासोबत लिहून घ्या. हा किर्चॉफ्स फर्स्ट लॉ, याला आपण किर्चॉफ्स फर्स्ट लॉ पण म्हणू शकतो. त्याच्यानंतर याला ऑर मध्ये आपण करंट लॉ पण म्हणू शकतो. यस, याला आपण ऑर मध्ये करंट लॉ पण म्हणू शकतो आणि याला ऑर मध्ये आपण जंक्शन लॉ पण म्हणू शकतो. जर समजा तुम्हाला क्वेश्चन विचारला त्यांनी स्टेट द जंक्शन लॉ, तर त्या ठिकाणी तुम्हाला काय करायचंय, किर्चॉफ तात्याचा फर्स्ट लॉ तुम्हाला त्या ठिकाणी लिहायचा आहे. इथे लक्षामध्ये, दॅट इज द किर्चॉफ्स फर्स्ट लॉ ऑर द करंट लॉ ऑर द, यालाच तुम्ही काय म्हणू शकता राजांनो, यालाच तुम्ही जंक्शन लॉ पण म्हणू शकता. यस, येते लक्षामध्ये. ओके, आता सर्वात पहिल्यांदा आपण काय बघूया, स्टेटमेंट बघूया, म्हणजे किर्चॉफ तात्याचं म्हणणं काय आहे. आतापर्यंत आपण न्यूटन बाबाचं म्हणणं काय होतं म्हणजे जाणून घेतलेलं आहे. तर फर्स्ट टाइम आता आपल्याला किर्चॉफ तात्याचं पण म्हणणं आपल्याला जाणून घ्यायचंय. तर तात्या कुणाचे आहेत, आपले आहेत. लोकांचे आहेत का, नाहीये. कुणाचे तात्या, आपले आहेत. ओके, हा, तर या ठिकाणी सर्वात पहिल्यांदा याचं आपण काय करूया, स्टेटमेंट लिहून घेऊया. सो राईट डाउन द स्टेटमेंट. चलो लिख लो फिर, देर किस बात की. स्टेटमेंट, टायटल लिहा स्टेटमेंट. तर स्टेटमेंट मध्ये मला वाटतं हे रेड कलर मध्ये लिहायला पाहिजे मी. चला ठीक आहे, दिस इज इन द रेड कलर. सो स्टेटमेंट एकदम इझी आहे स्टेटमेंट. हा, ग्रीन कलर पेन सिलेक्ट करतो. आता या ठिकाणी समजा एक वायर घेतलेला आहे, त्याच्यानंतर इकडे एक वायर घेतलं, इकडे एक वायर घेतलं, इकडे एक वायर घेतलंय, बरोबर आहे. तर आता या वायर मध्ये करंट काय फ्लो होतोय रे, येस, या वायर मध्ये करंट काय फ्लो होणार आहे, दिस इज द, या वायर मधला करंट आपण I1 कन्सिडर करूया. त्याच्यानंतर या वायर मधला करंट आपण राजांनो I2 कन्सिडर करूया. त्याच्यानंतर या वायर मधला करंट आपण I3 कन्सिडर करूया. त्याच्यानंतर या वायर मधला करंट आपण I4 कन्सिडर करूया आणि या वायर मधला करंट आपण I5 कन्सिडर करूया. तर या ठिकाणी हे जंक्शन आहे, बरोबर आहे. जंक्शन म्हणजे काय आहे, ज्या ठिकाणी एक किंवा एकापेक्षा अधिक किंवा दोन किंवा दोघांपेक्षा अधिक कंडक्टर जॉईन करतो आपण टुगेदर, तर त्या पॉइंटला आपण काय म्हणत असतो, जंक्शन म्हणत असतो. ओके, सो किर्चॉफ तात्याचं म्हणणं काय आहे की या ठिकाणी करंट इकून आलाय इकडे जाईल, इकून आलाय इकडे जाईल, म्हणजे करंट एकूण येईल दुसरीकडे जाईल. ओके, बट जंक्शनला जो करंट प्रेझेंट राहणार आहे, दॅट इज द अल्जेब्रिक सम ऑफ द करंट ऍट द जंक्शन इज द झिरो. म्हणजे जंक्शनला कोणत्याच प्रकारचा करंट जो आहे तो प्रेझेंट राहणार नाहीये. दॅट इज द I इक्वल्स टू झिरो येणार आहे. दॅट इज द I ऑफ, आपण जे मानूया, बरोबर आहे. दॅट इज द करंट ऍट द जंक्शन इज द झिरो इन द क्लोज सर्किट. इथे लक्षामध्ये म्हणजे काय येणार आहे, फर्स्ट लॉ, द अल्जेब्रिक सम ऑफ द करंट ऍट अ जंक्शन इज झिरो इन अँड इलेक्ट्रिकल सर्किट. एखाद्या इलेक्ट्रिकल सर्किट मध्ये जंक्शनला करंट किती राहणार आहे, दॅट विल बी द झिरो असणार आहे. सो दिस इज द किर्चॉफ्स फर्स्ट लॉ. याला तुम्ही करंट लॉ म्हणा किंवा जंक्शन लॉ म्हणा. ओके, स्टेटमेंट लिहून घेतल्यानंतर तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजेल. ओके, त्याच्याबद्दल तुम्ही काळजी करू नका. सो राईट ऑन द स्टेटमेंट, द अल्जेब्रिक सम ऑफ करंट, द algebraic sum of current, the algebraic sum of current at a junction is zero. The algebraic sum of current at a junction is zero in an electrical circuit. ओके, सो दिस इज द, या संपलेलं आहे. एवढंच फक्त तुम्हाला स्टेटमेंट लिहायचंय, कारण की यार किर्चॉफ तात्या आहेत आणि तुम्हाला माहित आहे यार, तात्या तुम्हाला जास्त लोड देणार आहेत का, बिलकुल नाही. न्यूटन बाबा सारखे मोठमोठे स्टेटमेंट असणार आहेत या ठिकाणी, बिलकुल नाहीये. एकदम छोटे छोटे स्टेटमेंट आहे. येस, बघा, द अल्जेब्रिक सम ऑफ द करंट ऍट अ जंक्शन इज द झिरो इन अन इलेक्ट्रिकल सर्किट.
येते लक्षामध्ये? येस. समजलंय ना सर्वांना? येस और नो मला सांगा. येस सर. Yes, sir. येस, व्हेरी गुड. ओके, त्याच्यानंतर दॅट इज याला मी असं लिहू शकतो, याला मी मॅथमॅटिकल भाषेमध्ये याला असं लिहू शकतो का रे? दॅट इज द समेशन ऑफ द करंट, दॅट इज द समेशन ऑफ द आय as I vary from 1 to n which is equals to 0. म्हणजे या सगळ्यांची बेरीज, जेवढे बी या ठिकाणी ब्रँचेस प्रेझेंट आहेत, तर या ब्रँचेस मध्ये जेवढा करंट आहे प्रेझेंट, दॅट इज द विच इज इक्वल्स टू काय येणार आहे? 0 येणार आहे. दॅट इज द ऍट द जंक्शन येणार आहे. ओके, येते लक्षामध्ये? हा, आता या ठिकाणी आपण काय करूया, याचे साइन कन्व्हेन्शन बघूया. आता डायग्राम जी आहे ही आपण नंतर डायग्राम ड्रॉ करूया. आपल्याला किर्चॉफ फर्स्ट लॉचं किंवा करंट लॉचं आपल्याला एक्सप्लेनेशन लिहायचे छोटंसं. सर्वात पहिल्यांदा आपण काय करूया, या ठिकाणी साइन कन्व्हेन्शन आपण बघूया आणि सायन्स कन्व्हेन्शन नंतर आपण डायग्राम ड्रॉ करूया आणि त्याच्यानंतर आपण या ठिकाणी एक्सप्लेनेशन लिहून घेऊ. ओके, तर याचे साइन कन्व्हेन्शन काय असतील बघा. रेड कलर मध्ये मस्तपैकी नाव टाकतो मी. साइन कन्व्हेन्शन्स. साइन कन्व्हेन्शन्स. हा, व्हॉट आर द साइन कन्व्हेन्शन फॉर द किर्चॉफ करंट लॉ और द जंक्शन लॉ और द किर्चॉफ फर्स्ट लॉ. तर याच्यामधलं सर्वात पहिलं जे साइन कन्व्हेन्शन आहे, इनकमिंग करंट टू द जंक्शन, म्हणजे जो करंट हा जंक्शन कडे येत आहे, बरोबर आहे. या ठिकाणी बघा आपण असे 4-5 प्रकारचे इलेक्ट्रिकल कंडक्टर घेतलेले आहेत आणि या ठिकाणी आपण याला I1 म्हणलेला आहे. जो करंट या जंक्शन जे कडे येत आहे, बरोबर आहे, तर त्या ठिकाणी त्या करंटला आपण काय म्हणलेलं आहे? पॉझिटिव्ह म्हणलेला आहे, बरोबर आहे. आणि जो करंट हा राजानो या ठिकाणी अवे फ्रॉम द जंक्शन जाणार आहे, दॅट इज द आउट गोईंग करंट फ्रॉम द जंक्शन, तर त्या ठिकाणी त्याला आपण काय करणार आहे? नेगेटिव्ह कन्सिडर करणार आहे. येते लक्षामध्ये? म्हणजे सांगायचंय काय, इनकमिंग कॉल असतात. येस, इनकमिंग कॉल असतात, चांगली गोष्ट आहे, बरोबर आहे. आपलं बॅलन्स कटत नाही ना इनकमिंग कॉलला, बरोबर आहे. त्याच्यामुळे आपण पॉझिटिव्ह म्हणतो. आणि आउट गोईंग कॉल असेल तर त्या ठिकाणी आउट गोईंग कॉलला आपण काय म्हणतो? बॅलन्स करते ना आउट गोईंग कॉलला, तर त्या ठिकाणी आपण म्हणतो यार निगेटिव्ह गोष्ट आहे, बरोबर आहे, बॅलन्स करायला ना आपला. मग तसंच या ठिकाणी इनकमिंग करंटला पॉझिटिव्ह कन्सिडर करायचं आणि आउटगोईंग करंटला नेगेटिव्ह कन्सिडर करायचं. ओके, सो राईट डाऊन द साइन कन्व्हेन्शन फॉर द किर्चॉफ करंट लॉ, दॅट इज द जंक्शन लॉ और द, यालाच आपण काय म्हणू शकतो? यस, यालाच आपण काय म्हणू शकतो? किर्चॉफ फर्स्ट लॉ म्हणू शकतो. ओके, तर याच्यामधलं फर्स्ट साइन कन्व्हेन्शन तुम्हाला लिहायचंय, लिहून घ्या. द इनकमिंग करंट टू द जंक्शन, राईट डाऊन द इनकमिंग करंट, एक मिनिट. The incoming current to the junction, the incoming current to the junction is considered पॉझिटिव्ह, बरोबर आहे. तर याला तुम्हाला काय करायचंय? पॉझिटिव्ह कन्सिडर करायचंय. म्हणजे इनकमिंग करंटला तुम्हाला काय करायचंय? पॉझिटिव्ह कन्सिडर करायचं. दॅट इज द इनकमिंग करंट टू द जंक्शन इज कन्सिडर्ड पॉझिटिव्ह. आणि त्याच्यानंतर सेकंड कन्व्हेन्शन तुम्हाला लिहायचंय, सेकंड साइन कन्व्हेन्शन तुम्हाला लिहायचंय, आउट गोईंग करंट फ्रॉम द जंक्शन इज कन्सिडर्ड नेगेटिव्ह. राईट डाऊन आउटगोइंग करंट from the junction is considered नेगेटिव्ह. ओके, आउटगोईंग करंटला तुम्हाला नेगेटिव्ह कन्सिडर करायचंय आणि इनकमिंग करंटला तुम्हाला पॉझिटिव्ह कन्सिडर करायचंय. दॅट्स इट. ओके, विषय संपला. त्याच्यानंतर याचं आपल्याला एक्सप्लेनेशन बघायचंय. आता किर्चॉफचं आपल्याला काय करायचं? एक्सप्लेनेशन बघायचंय, बरोबर आहे. या ठिकाणी बघा फक्त स्टेट म्हणलंय का? नाहीये. या ठिकाणी फक्त स्टेट देअर साइन कन्व्हेन्शन म्हणलंय, आपण साइन कन्व्हेन्शन लिहिलेलं आहे आणि त्या ठिकाणी क्वेश्चन पहिल्यांदा काय विचारलंय? स्टेट अँड एक्सप्लेन द किर्चॉफ करंट लॉ विचारलंय. मग स्टेटमेंट तर आपण लिहिलेलं आहे, बट त्याचं एक्सप्लेनेशन, छोटंसं एक्सप्लेनेशन आपल्याला या ठिकाणी लिहायचंय. सो एक्सप्लेनेशन ऑफ द किर्चॉफ करंट लॉ. तर या ठिकाणी मी टायटल लिहितोय, दॅट इज द रेड कलर मध्ये नाव लिहितोय एक्सप्लेनेशन. तुम्ही पण लिहा एक्सप्लेनेशन. हा, एक्सप्लेनेशन मध्ये आपण सर्वात पहिल्यांदा काय करूया? मस्तपैकी एक छानशी सुंदरशी एक डायग्राम ड्रॉ करा. ओके, सो ड्रॉ दिस डायग्राम. माझ्यासोबत डायग्राम ड्रॉ करा. दिस इज द आउटगोइंग करंट, दिस इज द आउटगोइंग करंट. या ठिकाणी दिस इज
दिस इज ऑल्सो आउटगोईंग करंट अँड दिस इज द इनकमिंग करंट. ओके, तर या करंटला तुम्हाला नाव द्यायचंय I1, त्याच्यानंतर हा आउटगोईंग करंट आहे, याला नाव द्यायचं तुम्हाला I2, त्याच्यानंतर हा इनकमिंग करंट आहे, याला तुम्हाला नाव द्यायचंय I3, त्याच्यानंतर हा आउटगोईंग करंट आहे, दिस इज द I4, आणि हा पण आउटगोईंग करंट आहे, दिस इज द I5. ओके, दिस इज द जंक्शन. येते लक्षामध्ये. तर आता या ठिकाणी साइन कन्व्हेन्शन सगळ्यांच्या लक्षात आलेलं आहे. इनकमिंग करंटला तुम्हाला पॉझिटिव्ह घ्यायचंय आणि आउटगोईंग करंटला तुम्हाला काय घ्यायचंय राजांनो, निगेटिव्ह घ्यायचंय. ओके, सो ड्रॉ दिस डायग्राम. तुम्ही डायग्राम कशी पण काढू शकता तुमच्या पद्धतीनं. ओके, या ठिकाणी असं नाही की मी डायग्राम मध्ये 5 कंडक्टर ड्रॉ केलेले आहेत, तुम्ही पण 5 कंडक्टर ड्रॉ करा. तुम्ही या ठिकाणी डायग्राम मध्ये 3 पण तुम्ही ड्रॉ करू शकता, असं काही नाही. 4 करू शकता, 5 करू शकता, 6 करू शकता. इट डिपेंड्स ऑन द यू. ओके, जर समजा खूपच टाइम असेल, बाकी आपल्याला काहीच आठवत नसेल एक्झाम मध्ये, तर या ठिकाणी काय करायचं, मस्तपैकी असे 60-70 कंडक्टर ड्रॉ करत बसायचं. बरोबर आहे, म्हणजे विषय संपला. एक्झामिनरला असं वाटूच नाही की यांनी कॉपी वगैरे केलेली आहे किंवा याला कोणी असं सांगितलेलं आहे. ओके, बस तो जो पेपर चेकिंग करणार आहे त्यांनी फक्त तुमच्या डायग्राम कडे बघावं आणि फक्त बघतच राहावं आणि बघूनच फक्त फुल मार्क द्यावे. जर समजा टाइम असेल तर तुम्ही असं करू शकता टाइमपास. ओके, तर समजले सर्वांना. या ठिकाणी तुम्ही किती पण कंडक्टर ड्रॉ करू शकता आणि कोणता पण करंट तुम्ही इनकमिंग घेऊ शकता आणि कोणता बी करंट तुम्ही आउटगोईंग घेऊ शकता. असं नाही की या ठिकाणी I1 हा इनकमिंग आहे म्हणजे पहिला करंट हा इनकमिंग घेतलाच पाहिजे, असं नाहीये. I2 इनकमिंग असू द्या आणि I1 आउटगोईंग असू द्या, चालतं. ओके, येते लक्षामध्ये. तर या ठिकाणी एक्सप्लेनेशन मध्ये बघा, अकॉर्डिंग टू द किर्चॉफ्स करंट लॉ. ओके, अकॉर्डिंग टू किर्चॉफ्स करंट लॉ. ओके, तर किर्चॉफचा करंट लॉ आपल्याला काय सांगतोय, दॅट इज द अल्जेब्रिक सम ऑफ द करंट ऍट द जंक्शन इज द झिरो. दॅट इज द इनकमिंग करंट विच इज इक्वल टू काय असतं, आउटगोईंग करंट असतं. इनकमिंग करंट काय असतं, पॉझिटिव्ह असतं आणि आउटगोईंग करंट काय असतं, यस, निगेटिव्ह असतं. दॅट इज या ठिकाणी बघा I1 काय आहे रे, I1 हा इनकमिंग करंट आहे, मग इनकमिंग करंटला आपल्याला पॉझिटिव्ह घ्यायचे. त्याच्यानंतर I2 हा काय आहे राजानो, I2 हा आउटगोईंग आहे, त्याच्यामुळे I2 ला निगेटिव्ह घ्या. त्याच्यानंतर I3 काय रे, I3 हा इनकमिंग आहे, तर पॉझिटिव्ह घ्या. त्याच्यानंतर I4 काय आहे, I4 हा आउटगोईंग आहे, त्याच्यामुळे या ठिकाणी निगेटिव्ह घ्या. आणि हा जो I5 आहे, दिस इज द या ठिकाणी काय I5 काय काय आहे, यस, आउटगोईंग आहे. तर आउटगोईंग असल्यामुळे या ठिकाणी आपण काय घेणार आहोत, याला आपण निगेटिव्ह घेणार आहोत. इनकमिंग करंट पॉझिटिव्ह, आउटगोईंग करंट निगेटिव्ह, विच इज इक्वल टू काय आलेला आहे, झिरो आलेला आहे. बरोबर आहे. त्याच्यानंतर आता आपण काय करणार आहोत, जेवढ्या बी निगेटिव्ह साईनच्या गोष्टी आहेत त्या काय करा, राईट हँड साईडला शिफ्ट करा आणि पॉझिटिव्ह गोष्टी या ठिकाणी ऍड द्या. दॅट इज द I1 प्लस I3, यस, I1 प्लस I3 विच इज इक्वल टू, हा निगेटिव्ह गोष्टी पलीकडे शिफ्ट करा राईटला, तर पॉझिटिव्ह होतील. I2 प्लस I4 प्लस I5. समजले का सर्वांना? अरे काहीच केलं नाही, मग मी काय केलंय, या ज्या मायनसच्या गोष्टी आहेत त्या मी काय केलं, राईट हँड साईडला शिफ्ट केल्या, तर काय झाल्या, प्लस झाल्या. आणि ज्या गोष्टी पॉझिटिव्ह होत्या, ज्या टर्म पॉझिटिव्ह होते, जे करंट पॉझिटिव्ह होते, त्याला मी काय केलेलं आहे, LHS ला ठेवलेलं आहे. दॅट इज द I1 आणि I3 काय आहेत, इनकमिंग करंट आहेत. तर याला मी असं म्हणू शकतो का, इनकमिंग करंट, दॅट इज द इनकमिंग करंट टू जंक्शन, इनकमिंग करंट टू द जंक्शन, which is equals to काय येणार आहे, outgoing current from the junction. That is the outgoing current from junction. बरोबर आहे, outgoing current from the junction. आले लक्षात सर्वांच्या? ओके, सो दिस इज द ऑल अबाउट द किर्चॉफ करंट लॉ और द किर्चॉफ फर्स्ट लॉ और द जंक्शन लॉ. सर्वांना चांगल्या पद्धतीनं व्यवस्थितरित्या समजलेलं आहे किर्चॉफ फर्स्ट लॉ, किर्चॉफ करंट लॉ और द जंक्शन लॉ. यस, यस और नो? Yes, sir. ओके, व्हेरी गुड बेटा. याच्यानंतर पुढे आपल्याला डिस्कस करायचंय किर्चॉफ सेकंड लॉ, और त्यालाच आपण म्हणतो व्होल्टेज लॉ म्हणतो. ओके, तर तो लॉ काय आहे आपल्याला डिस्कस करायचंय, एकदम इझी आहे. यस, ओके, लिहून घेतलं सर्वांनी? Yes, sir. क्लास मधले मुलं लिहून घेतलं का रे? येस, घेतले. ओके, चला ठीक आहे. जस्ट 1 मिनिट, रेकॉर्डिंगला थोडं स्टॉप करतोय.
तर या ठिकाणी आपल्याला किर्चॉफचा सेकंड लॉ डिस्कस करायचा आहे. तर क्वेश्चनला सर्वांनी एकदम इझी आहे. जसा किर्चॉफचा फर्स्ट लॉ होता दॅट इज द अल्जेब्रिक सम ऑफ द करंट ऍट द जंक्शन इज द झिरो, तसाच किर्चॉफचा सेकंड लॉ आहे, एकदम इझी आहे. ओके चला ठीक आहे, राईट ऑन द क्वेश्चन. State and explain Kirchhoff's voltage law. Write down question. State and explain. State and explain. Explain Kirchhoff's voltage law. State and explain Kirchhoff's voltage law in electric circuit. Kirchhoff's voltage law in electric circuit. In electric circuit. त्याच्यानंतर फुल स्टॉप किंवा या ठिकाणी तुम्ही क्वेश्चन मार्क देऊ शकता. स्टेट देअर साइन कन्व्हेन्शन्स. ओके, स्टेट देअर साइन कन्व्हेन्शन्स. स्टेट देअर साइन कन्व्हेन्शन्स. ओके, तर या ठिकाणी आपल्याला काय करायचंय, किर्चॉफचा व्होल्टेज लॉ काय असतो, दॅट इज द किर्चॉफ सेकंड लॉ काय असतो, आणि त्याच्यानंतर त्याचे साइन कन्व्हेन्शन काय आहेत हे आपल्याला डिस्कस करायचंय. एकदम इझी आहे, एकदम म्हणजे एकदम इझी आहे. सर्वात पहिल्यांदा आपण काय करूया, सर्वात पहिल्यांदा आपण याचं स्टेटमेंट बघूया, त्याच्यानंतर याचे आपण साइन कन्व्हेन्शन बघूया, आणि त्याच्यानंतर याचं आपण एक्सप्लेनेशन बघूया. ओके, जसं की या ठिकाणी किर्चॉफ करंट लॉला किंवा किर्चॉफ फर्स्ट लॉला आपण करंट लॉ म्हणतो किंवा जंक्शन लॉ म्हणतो. ओके, तसंच या ठिकाणी किर्चॉफ सेकंड लॉ किंवा किर्चॉफ व्होल्टेज लॉ असेल तर याला आपण लूप लॉ पण म्हणू शकतो किंवा यालाच आपण मेश लॉ पण म्हणू शकतो. ओके, तर या ठिकाणी सर्वात पहिल्यांदा आपण काय करणार आहोत, ठीक आहे माझ्यासोबत लिहून घ्या. किर्चॉफ व्होल्टेज लॉ और द सेकंड लॉ, इट इज ऑल्सो कॉल्ड एज द, बघा या ठिकाणी आपण याचे जे नामकरण आहे ते कशा पद्धतीने आपण किती पद्धतीने करू शकतो किंवा आपण कशा पद्धतीने करू शकतो. तर या ठिकाणी तुम्हाला लिहायचंय किर्चॉफ सेकंड लॉ. किर्चॉफ सेकंड लॉ, किर्चॉफचा त्याचा सेकंड लॉ. त्याच्यानंतर यालाच तुम्ही राजांनो व्होल्टेज लॉ पण म्हणू शकता. सो दिस इज द व्होल्टेज और व्होल्टेज लॉ. त्याच्यानंतर याला तुम्ही लूप लॉ पण म्हणू शकता. सो दिस इज द लूप लॉ. ओके, किंवा यालाच तुम्ही मेश लॉ पण म्हणू शकता. तो मी तुम्हाला पुढे सांगणार आहे. ओके, 3 नावं सध्या पुढे तुम्ही लक्षात ठेवा. आता याचं स्टेटमेंट काय बघा. आता जर समजा एखाद्या इलेक्ट्रिकल नेटवर्क मधून किंवा एखाद्या इलेक्ट्रिकल सर्किट मधून करंट फ्लो होत आहे. ओके, करंट फ्लो होत आहे म्हणजे त्या ठिकाणी काही ना काही पोटेन्शियल डिफरन्स असणार आहे. मग समेशन ऑफ द पोटेन्शियल डिफरन्सेस and the summation of the electromotive forces. Okay, summation of the potential differences and the summation of the electromotive forces in the closed loop which is the zero. जर समजा एखादा आपण क्लोज लूप कन्सिडर केलेला आहे तर त्या ठिकाणी अल्जेब्रिक सम ऑफ द पोटेन्शियल डिफरन्सेस अँड द अल्जेब्रिक सम ऑफ द ई म्हणजे काय असतं, इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्सेस असतं. त्याला आपण काय म्हणत असतो राजांनो, EMF म्हणत असतो. ओके, इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्सेस. ओके, दॅट इज द, याला रीड कसं करायचं बघा. दिस इज द मॅथमॅटिकल स्टेटमेंट और दिस इज द मॅथमॅटिकल फॉर्म्युला ऑफ द किर्चॉफ सेकंड लॉ और द व्होल्टेज लॉ किंवा यालाच आपण लूप लॉ म्हणूया. तर याला तुम्हाला वर्डिंग मध्ये कशा प्रकारे मांडायचं किंवा लिहायचं बघा. दॅट इज द अल्जेब्रिक सम ऑफ द पोटेन्शियल डिफरन्सेस. व्ही म्हणजे काय असतं, पोटेन्शियल डिफरन्सेस, अँड द अल्जेब्रिक सम ऑफ द इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्सेस इन अ क्लोज लूप इज द झिरो लिहायचे तुम्हाला. बरोबर आहे. तर जस्ट याला मी काय करतो आता वर्डिंगच्या फॉर्म मध्ये लिहितोय. अँड दिस विल बी द स्टेटमेंट ऑफ द किर्चॉफ सेकंड लॉ. इथे लक्षामध्ये. ओके, सो राईट डाऊन द स्टेटमेंट. चला ठीक आहे, माझ्यासोबत स्टेटमेंट तुम्ही लिहून घ्या. दिस इज द स्टेटमेंट. काय येणार आहे स्टेटमेंट, आता तुम्हाला सांगितले मी. यस, व्हॉट इज द स्टेटमेंट. द अल्जेब्रिक सम ऑफ पोटेन्शियल डिफरन्सेस. द अल्जेब्रिक सम ऑफ potential differences. The algebraic sum of potential differences and the electromotive forces and the electromotive forces. The algebraic sum of the potential differences and the electromotive forces त्यालाच तुम्ही काय म्हणणार राजांनो, EMF म्हणणार आहे. बरोबर आहे. इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्सेस दॅट इज द EMF इन अ क्लोज लूप, इन अ closed
क्लोज म्हणजे क्लोज्ड. ओके, इन अ क्लोज्ड लूप इज 0. इथे लक्षामध्ये दॅट इज द अल्जेब्रिक सम ऑफ द पोटेन्शियल डिफरन्सेस अँड द इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्सेस दॅट इज द EMF इन अ क्लोज लूप इज द 0. मग याचं मॅथमॅटिकल जे फॉर्म आहे तर मॅथमॅटिकल फॉर्म आपल्याला कशा पद्धतीने लिहिता येईल, दॅट इज द समेशन ऑफ द येस दॅट इज द समेशन, अरे समेशनचा सिम्बॉल असं कसं येतंय, हा दॅट इज द समेशन ऑफ द V प्लस समेशन ऑफ द E विच इज इक्वल टू काय येणार आहे, 0 येणार आहे. ओके, एक मिनिट फक्त. हा त्या ठिकाणी बघा समेशन ऑफ द V दॅट इज द summation of the potential differences and summation of the electromotive forces in a closed loop is the 0 असणार आहे. ओके, आता V ला मी IR लिहू शकतो का रे, V ला मी IR लिहू शकतो कारण की V म्हणजे काय असतं सर्वांना माहित आहे बघा, बट V इक्वल्स टू काय असतं, I इंटू R असतं. येस माहित आहे सर्वांना, V इक्वल्स टू IR असतं, बरोबर आहे. दॅट इज द V इक्वल्स टू IR. हा फॉर्म्युला आपण स्टडी केलेला आहे. कुठे स्टडी केलेला आहे, 9th मध्ये आपण स्टडी केलेला आहे, 10th मध्ये आपण स्टडी केलेला आहे. बेसिक फॉर्म्युला आहे V इक्वल्स टू IR. दॅट इज द, आपण याला ओहम्स लॉ पण म्हणू शकतो, बरोबर आहे. यायला लक्षामध्ये. तर V च्या ठिकाणी तुम्हाला काय लिहायचंय, या ठिकाणी V च्या ठिकाणी तुम्हाला IR लिहायचंय प्लस या ठिकाणी बाकी गोष्टी ऍज इट इज विच इज इक्वल टू 0. म्हणजे या ठिकाणी मॅथमॅटिकल जे स्टेटमेंट येणार आहे तर ते स्टेटमेंट कशा पद्धतीने येणार आहे, दॅट इज द समेशन ऑफ IR प्लस समेशन ऑफ द E विच इज इक्वल टू काय नाही राजांनो, 0 येणार आहे. यस समजले सर्वांना, तन्वी, सानिका? येस सर. ओके, व्हेरी गुड. आता याच्यानंतर याचे साइन कन्व्हेन्शन्स काय काय आहेत, जसं की आपण त्या ठिकाणी करंटचे साइन कन्व्हेन्शन बघितले होते. किर्चॉफ फर्स्ट लॉ मध्ये इनकमिंग करंटला आपण पॉझिटिव्ह घेतलं होतं आणि आउटगोईंग करंटला आपण काय घेतलं होतं, निगेटिव्ह घेतलं होतं, बरोबर आहे. आठवले सर्वांना? यस, सॉरी ठीक आहे. चला ठीक आहे. तर या ठिकाणी आपल्याला साइन कन्व्हेन्शन डिस्कस करायचे. तर साइन कन्व्हेन्शन एकदम इझी आहेत, एकदम म्हणजे एकदम इझी आहेत. साइन कन्व्हेन्शन डिस्कस करण्याच्या पूर्वी तुम्हाला डायग्राम पण समजणं महत्वाचं आहे, तरच तुम्हाला साइन कन्व्हेन्शन समजतील, अन्यथा तुम्हाला साइन कन्व्हेन्शन समजणार नाही. इथे लक्षामध्ये. ओके, एकच मिनिट आपण काय करू, थोडं व्हिडिओला पॉज करू.